स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी भागातल्या चिंचवाडी गावाला रस्ता नाही। आदिवासी ग्रामस्थांचा निवडणूक मतदानावर बहिष्कार राहणार। पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती। स्वातंत्र्य प्राप्तीला सुमारे 75 वर्ष पूर्ण होत असताना आदिवासी भागातल्या निंगणूर ग्रामपंचायत गट अंतर्गत असलेल्या चिंचवाडी गावाला अद्यापही रस्ता नसल्याने वैद्यकीय, शैक्षणिक व मूलभूत सुविधापासून दूर असल्याने अख्खं गावच आदिवासी समाजांचे असताना गावाला रस्ताच नसल्याचे संपर्कहीन परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषद विभागांकडून रस्ता मंजुरी मिळाली असे सांगण्यात येते। मंजुरी प्राप्त रस्ता आचारसंहिता लागण्यापूर्वी करावा, अन्यथा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कायम गावकऱ्यांचा बहिष्कार राहील, अशी निराधारात्मक तटस्थ भूमिका काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चिंचवाडी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे। सन 2011 पासून चिंचवाडी ग्रामस्थ शासनाकडे रस्ता मागणीचे निवेदने, उपोषण आजपर्यंत सातत्याने करीत आले आहेत। मात्र वन विभाग किंवा अभयारण्याची कुठलीही अडचण नसताना या गावाला वंचित ठेवलं जात आहे। फक्त रस्ते मंजूर झाले म्हणून समज काढण्यात येते, मात्र प्रत्यक्षात कामे होत नाही। याबद्दल माजी आमदार प्रकाश पाटील देवसकर यांनी याबाबत शासनाचा निषेध करीत खेद व्यक्त केला। या गावाला मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले तर लवकरच या प्रश्नी चक्काजाम आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही गावातील नागरिक यांच्या समवेत माजी आमदार प्रकाश पाटील यांनी दिला। या पत्रकार परिषदेला माजी आमदार विजय खडसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, चिंचवाडी नागरिक सुरेश खंदारे, पांडुरंग तडसे, हरिदास खंदारे, परमेश्वर भोयाळ, श्रावण खंदारे, मारुती मेंढके, माधव शेळके, मारुती गव्हाळे, राजाराम कपाटे, पांडुरंग टारपे, उत्तम हाडे, नामदेव टारपे यांच्यासह गाव नागरिक उपस्थित होते। या आशयाचे निवेदन सुद्धा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित जिल्हा परिषद यांना निवेदन देण्यात आले। आज आपल्या समोर माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आहेत। स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निंगणूर ते चिंचवडी इथे 3 किलोमीटर रस्त्याचे काम न झाल्यामुळे येणाऱ्या विधानसभेवर बहिष्कार टाकून न मतदान करण्याचा गावकरी मंडळी जी आहेत त्यांच्या सभोवती आज त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊया। आपण हा जो निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा ठरवला कशामुळे? निंगणूर पासून चिंचवाडीकडून 3 किलोमीटर गाव आहे। 100% आदिवासी समाज राहतो, एकही दुसरा काही नाही। आणि आदिवासी समाजांना एवढ्या मोठ्या सवलती आहेत खरं राज्यामध्ये आणि देशामध्ये। ट्रायबल सेपरेट त्यांचं बजेट सुद्धा त्या ठिकाणी वेगळं आहे। असं असताना 100% आदिवासी राहत असताना 75 वर्षापासून त्या लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही। पावसाळ्यात प्रत्यक्ष मी एक वेळ गेलो होतो तर अतिशय अवघड जिकिरीनं त्या ठिकाणी मोटरसायकलवर कुठं उतरा कुठे तरी त्या ठिकाणी गावात पोहोचू शकलो नाही। आज लहान लहान लेकरं त्या ठिकाणी शाळेत जायचे आहेत। यांच्या पहिलेच आदिवासी समाजात शिक्षण शिकत नाहीत पोरं, आणि शिक्षण 3ऱ्या 4थ्या वर्गापर्यंत त्या ठिकाणी शाळा आहे। पुढचं शिक्षण शिकवायचं म्हणजे कोणा पहिले पाठवायचे मुलं, लहान लहान लेकरं कोणाचा भरोसा पाठवायचे, अशी बिकट अवस्था आहे। आणि म्हणून लोकांनी निर्णय घेतला। मी 2-4 वेळेच्या गावामध्ये गेलो होतो, हे 2-4 वेळा एकदा गावात गेलो होतो आणि त्यांनी निर्णय घेतला की पाटील साहेब तुम्ही जरी काही म्हणले आम्हाला तरी आता आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकतो। कशासाठी मतदान करायचं? 15-20 वेळा आतापर्यंत आम्ही आमदार निवडून देत आलो। आम्ही अनेक विधानसभा झाल्या, तर आमचं कामच होत नसेल तर मग सिक्केत कशाला मारायचे? आज आपल्या समोर चिंचोली इथले गावकरी मंडळी आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही 2011 पासून सारखं बांधकाम विभागाला चक्रा मारत आहोत। ससाने साहेबांकडे आलो, ससाने साहेबांनी आमचं उपोषण एक वेळा सोडवलं, परंतु त्यांनी आम्हाला पोकळ आश्वासन दिलं, 15 लाख दिले आणि त्या 15 लाखामध्ये काय खडीकरण झालं आणि त्या खडीकरणामध्ये जशाला तसा तो रस्ता झाला। आता आम्हाला जर कुठं दवाखान्यात जायचं असेल तर अक्षरशः आम्हाला खांद्या उचलून न्यावं लागते, एवढी आमची भयानक परिस्थिती आहे। किती वर्ष झाले या रस्त्यासाठी? या रस्त्यासाठी मी तर 95 पासून झगडत आहोत। 95ला सुरुवातीला इंग्लिश साहेब आले होते, तेव्हापासून मी झगडत आहोत। त्यानंतर डबल अनंतराव देवसरकर पाटील आले, त्यानंतर पुन्हा इंग्लिश साहेब आले, त्यानंतर पुन्हा इंग्लिश साहेबाच्या नंतर खडसे साहेब आले। त्यावेळेस MRDS मधून आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून हा रस्ता केला होता। त्यानंतर आम्ही पुन्हा नजरधने साहेबाकडे गेलो होतो, नजरधने साहेबांची दखलच घेतली नाही आणि नंतर पुन्हा ससाने साहेब आले, त्यावेळेस आम्ही उपोषण मांडलं आणि उपोषण ससाने साहेबांनी आणि इंग्लिश साहेबांनी सोडवलं आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं आमच्याकडे फंड नाही, आम्ही 15 लाख देऊ। त्या 15 लाखातून काय होणार त्या रोडचं खडीकरण केलं आणि पुन्हा जशाला तसा आज आमची एवढी बिकट अवस्था आहे। आमच्या इथले जर शेतकऱ्यांनी एक वेळेस पॉयझन घेतलं, त्या शेतकऱ्याला आम्हाला
प्रथमोपचार देण्यासाठी दवाखान्यापर्यंत पोहोचलो नाही, तो शेतकरी तिथे मरण पावला. अशी आमची बिकट अशी अवस्था आहे. आज आमचे बाल लेकरं आहेत ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि अशा जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना पण वेळेवर पोहोचता येत नाही. आमची अशी भयानक परिस्थिती आहे. यामुळं आम्ही आज निर्णय घेतला की कुणालाही बी मतदान करायचं नाही. आमचा रोड झाल्याशिवाय आम्ही मतदान करणार. आज आपल्यासमोर जे स्वातंत्र्य मिळवूनही निंगनूर या गाव चिंचवडीला रस्ता मिळाला नाही आणि आज यांच्या एवढ्या अनेक समस्या आहेत ते त्यांनी आपल्या नारी शक्ती न्यूज चॅनलसमोर मांडल्या आहेत. मी सविता चंद्रे, उमरखेड.